हर हर महादेव. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, ओम साईराम. आज आंघोळी न धुताच व्हिडिओ, कारण मी आज आहे पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आम्ही कशी पिठोरी अमावस्या साजरी करतो ते तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे आणि मला करायला सुद्धा खूप मज्जा येणार आहे. आता मी चाललोय केलीची पानाला जंगलामध्ये, तर म्हणून मी आंघोळी धुतली नाही आणि तसंच चाललोय आणि व्हिडिओ चालू केली. बोललो आज सुरुवातीपासून सर्व व्हिडिओ दाखवायची, म्हणून मी व्हिडिओ चालू केले. चला तर भेटूया आपण आता केलीची पानं आणायला. आणि आयशा आतमध्ये आवरते आणि आम्ही कशी पिठोरी साजरी करतो बघा. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघा आमचा भाऊ सकाळ सकाळ बिरेडा निसाला बसलाय. इकडे बघा आई बी पण येतं त्याला मदत करायला येतील. भरपूर बिडा एवढा टोप भर निसाचा आहे. चला तर आता मी जातो केलीची पानं आणायला. हाय फ्रेंड, इकडे बघा मी आता केलीची पानं आणायला. आणि इकडं केलीची झाडं. हाय फ्रेंड, इकडे बघा मी केलीची पानं कापलेत. आणि तिकडून बघा मस्त जंगलातून मोरांचा आवाज येतोय. तुम्हाला येतोय का पत्ता नाही, पण मला येतोय. भारी. हाय फ्रेंड, इकडे बघा आता मी केलीची पानं किती खूप सारे घेतलेत आणि मी चाललोय घरी. झाली आता आंघोळी माझी. केलीची पानं घेऊन आलो आणि आंघोळी झाली. आता बघा चहा घेतोय मी. आणि इकडे बघा आयशा काय करते. आयशा भेंडे कापायला बसले आणि इकडे फादर बिरेडा दिसाला. आणि इकडे आई सुद्धा बघा जोरात आहे सगळी. नुसता बिड्ड्यावर जोर घेतले. आणि आमच्या इकडे आज म्हणजे आपण घरी पिकवतो त्याच भाज्या करतात. त्यामुळं केवळ्याची भाजी म्हणजे जंगलातून आणलेली केवळ्याची भाजी आणि बिरेडा स्पेशल महादेवासाठी. आणि इकडे आमचा दादू, हे बघा आमचा दादू. दादू ऐकर, शेठ माणूस येतो तो, काय काम बिम करीत नाही, नुसता रडाचा काम करतोय. ऐकर भाऊ. चला तर आता आम्ही चाललो शंकराच्या मंदिरात, तिकडे आपण भेटू. आम्ही चाललो मंदिरात. तिकडे आयशा पुढे गेल्या आणि इकडे बघा पुढे चालले शाळेत. हाय ऐका दादू. दादू हसते. दादूचा दातबाग असा पडलाय. आणि इकडे आमचा दादू. हाय की तिकडे बघा राणीची मज्जा आहे. हा चला जाऊया आपण. आयशा इकडे दुर्वा घेते आणि इकडे आमची ताई. हाय फ्रेंड, आता बघा आम्ही शिवमंदिरात आलो.
आता आमचं दर्शन झालंय ना, आता आम्ही चाललो घरी. हाय फ्रेंड, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. आता दिवसभर पिटुरीची तयारी. चला तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा. बाय बाय. हाय फ्रेंड, इकडे बघा मस्त की पातोरे चालल्यात. इकडे ताईचा काय चाललंय बघा. आता इथे पेनावरती हाय फ्रेंड, इकडे बघा ताई दिवा करते. आई पेर म्हणत. इकडे बघा किती सुंदर दिवा बनवला. आई दाखव ग दिवा. काम बनवू दे सगळं. दी जरा घडवण्याचं काम चालू आहे. आणि आमची परी सुद्धा शिकते बघा. किती छान पोळी केली परीनी. दाखव परी. किती गोल गोल. माझ्या पोरीनं सगळा येतंय ना. इकडे बघा किती छान दिवा व्हिडिओ करतोय. देव स्वतः आहे. हाय फ्रेंड, इकडे बघा कोळी बाजार बिग बॉसच्या घरात. आता पातोरे झाल्यात आणि सगळ्यांचा गोंगाट बघा. हो ना. हो, आता पातोरे बघा मस्त की झालेले आहेत. आणि आईने तिकडे पेने ठेवल्यात, ते आपण बघू जाऊन. इकडे बघा स्पेशल मामांचं वरण चाललंय आमचा. आचार्य काय गणेश हातमोडे यांच्या आज स्पेशल वरण आहे आमच्या पिठोरीला. बघा कसली भारी फोडणी दिसते. आणि आमची काकी, हिला काय घरी झोप लागत नाही. आज तिला आज इथेच राहायचंय. झोप आले पण असं करमत नाही घरी तिला. आणि इकडे बघा कशी घाटलते. आज माझा तर अवतार बघवत नाही, पण आता ठीक आहे. तुम्ही मला मी कुठं गायब आहे म्हणून दाखवली. चला तर आता पुढे कंटिन्यू नाही. हाय फ्रेंड, आता बघा गड्यामध्ये 2:45 वाजले. आता मी आंघोळ करतो आणि लगेच निघायचं आहे पिठोरी आणायला. तर आता आपण जाऊ पिठोरी आणायला आणि भेटू आपण तिकडेच. कशी आम्ही पिठोरी गोळा करतो. चला तर आता भेटूया आपण पिठोरी आणायला. हाय फ्रेंड, इकडे बघा आम्ही चाललो पिठोरी आणायला. आणि जतीन पण आहे आणि तिकडे भाऊ पण आहे. चला जाऊया आपण पिठोरी आणायला. आताच आंघोळ धुतली आणि आम्ही चाललो पिठोरी आणायला. आणि फुल मज्जा करणार होता आज आम्ही. आणि इकडे बघा सगळी गावकरी जमलेत आणि दाखवतो तुम्हाला तर आम्ही कशी काय पिठोरी आणतो ते. का सेवा. इकडे आपला गावदेव आणि इकडे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात. आता लई चहा लागते. एका टोपलीची पूजा केली जाते आणि मंदिरात अगरबत्ती लावतात. सचिन यांच्या घरात. हाय, काकीचा बिडा शिजतोय आणि इकडं पातोऱ्या बनवतात. मग बघा मस्त बनवल्यात. आत्यानी बघा फुला बिला बनवल्यात. इकडे मम्मी हाय. आणि आई चहा सेवा करते काय. इकडं वड्या चहा मस्त गरम गरम.
हाय अनन्या. हाय काय? नाही चहा घेतला नाही आता घेतला. इकडे बेगडाचा पटपदा. काकी कुक आहे. आई पण कुक आहे. आई दिसत नाही. रेडी आहेत म्हणून लेट आल्यात बरोबर ना. हाय फ्रेंड, आता आम्ही निघणार आहोत बघा. पावसाने पण सुरुवात केली आणि आता आम्हाला असाच जंगलामधून जायचं आहे. तर बघा आपण कसा पिटोरी गोळा करतो. चला तर आता बघूया आमची गावकरी कशी निघतात. गावकरी निघलेच सगळं. मला व्हिडिओ करायचे म्हणून मी जतीनकडे दिलाय. आपला जतीन आणि भाऊ. अरे राम महादेव. महादेव. अरे राम 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 महादेव. राम महादेव. एक आमचं जत्ती. अरे राम महादेव. अरे राम महादेव. अरे दादू मी किती बोंबलो होतो. दादू नाला कुठला घटीत बसलेला हा नाही. अरे राम महादेव. बघा असा जंगलचा रस्ता आणि त्यात रस्त्यात आम्ही गावकरी जातो. पुढच्या वर्षी रस्ता आहे का भरोसा नाही. अरे राम महादेव. बघ ना बाबा सगळी जागा गेली काय. आमच्या गावात बिल्डर आलाय. सगळ्या जागा घेतल्या सगळ्या. इथपर्यंत जागा गेली. हाय फ्रेंड, आता इथे तेरड्याची पूजा करतात आमची गावदेवी इथे. आणि इथे आम्ही सर्वजण गावकरी मिळून तेरड्याची पूजा करतात. हाय फ्रेंड, इकडे बघा आता आम्ही पण तेरड्याची पूजा करणार आहोत. बघूया आपण आपल्याला तेरडा कुठे भेटते. पहिला तेरडा पूजा करता नंतर या रांगोळ्या घालायच्या. हो ना इकडं युट्यूबर. इकडे बघा तेरड्याची पूजा करतात. भाऊ इकडे भरपूर आहे. रास आहे खजिना बघा इथे सगळी पूजा करायची. हा देव भेटलाय. आमचा शोध मोहीम चालू आहे. आमचे पण घे शूटिंग घेतली ना घेतला बरोबर. देव भेटला तुला. गेल्या वर्षीची गोष्ट सांगितलेली आहे. गोष्ट माहिती. इकडे पूजा चालली. इकडे राहणार ना महादेव. भाऊ तुला अजून भेटला नाही. भाऊ आमचा शोधतोय देव. इथं पण आहे तिकडे आहेत बघ मोठं फुल. तान आहेत ना. जतीन आणि भाऊ पूजा करतील तेरड्याची. बघूया. हा सगळ्यांच्या पूजा चालल्यात. लायटर आहे सिगरेट जतीनला सुद्धा भेटलेला आहे देव. आणि त्याची आता पूजा करतात. काय नाही सगळं घ्या आता टोपली डबल. का लावू तिकडे आहे बघ का. माचीस वली झाल्यामुळं तिकडं कापूर लावला तिथं पालाला भाऊ.
अगरबत्तीला भेटो. हे बघा आपल्याला मस्त देव भेटलाय. हा देव आहे आपला. आम्ही जतीन आणि भाऊ पूजा करतोय. अरे आमच्या हाय इकडे त्या बालूनी एक नंबर काम केलं. इकडे बघ वरती बघ. अरे धर बघ दादाकडे. हाय सगळं घे कॉल करून परत पाणी. परत बघ कर त्याला पुढे बांधायचे त्या. जतीन गुल खोबरा देव, पान सुपारी देव पहिली. अरे पान सुपारी देव त्याच्या हालत कुंकुवा. प्रेशर आणले वाटतं. नवीन प्रेशर आहे प्रेशर. शिकायला पाहिजे ना ट्रेनिंग. अरे महादेव बोलायचा. पूजा चालू आहे. एक लाव तिथे. राहू दे दोन्ही पण. बोला अरे अरे राम महादेव. उचल चांगलं ते जतीन. बघा आमचा देव भाऊने उपटलाय. भाऊ राहू दे सध्या मातीचू ह्या होईल तो. इकडे वाला देव आणि सगळा वापस घ्यायचा तो पूजण्यासाठी घरी. सुपारी पान घेतलं का? पैसे सुपारी घेतली का? चला आता आपण जाऊया. अरे राम महादेव. चला सगळी चला सगळे आता प्रत्येक जण उचल सगळा ना. हरारा मध्ये बोल. दुसऱ्या वस्तू काय काय लागतात ते नंतर सांगूच आपण. पण आता पण पावसाने खूप जोरात सुरुवात केली. अजून दादूला देव भेटला नाही वाटतं का? भेटला. खूप जोराचा पाऊस आणि त्यात व्हिडिओ चालू आपली. अरे राम महादेव. अरे राम महादेव. अरे राम महादेव. हा इकडे आमचा मामा. अरे राम महादेव. डोंगरावर पावसाने खूप सुरुवात केली. खूप जोरात पाऊस पडता आणि इकडे आमचे आलेले आहेत गावकरी. अरे राम महादेव. 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 खूप जोरात पाऊस पडतोय आणि एवढ्या अशा पावसामध्ये आम्ही चाललो सगळी देव आणायला. हाय फ्रेंड इकडे बघा खूप पाऊस आहे. जाम जोराचा पाऊस. सगळीजण देव आणायला आलोत आम्ही डोंगरावर. आता मेन तेरड्याची ती गावदेवाजवळ पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललोत बघा. आणि इथे आम्हाला आता एक ताना भेटणार आहे. दरवर्षीप्रमाणे गोमेट येतो ताना असतो इथे. आता त्याचा शोध घेऊ आपण. जाऊ त्या साईडला. इकडे आता आपण मंदिराजवळ आलोत आणि तिकडे बघा सगळी वरती गेलेत. हाय अरे राम महादेव. जतीन आमचं लास्ट आहे नुसतं. ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारी पोर अशी आता ट्यावट्याव करायची नाही. नंतर ट्यावट्याव करतात नाही दिन. हे बघा आता 16 गाठींचा दुर्वा शोधतात सगळी. बघा याला भेटलाय बोका. दाखव रे. 16 गाठींचा दुर्वा. आता याची अंगठी घडवणार सगळी देवाला पूजनासाठी. हाय ए दादू बघ इकडं हाय कर. याला सकाळी पण व्हिडिओ मध्ये घेतला. तेव्हा पण हाय पण नव्हतं करीत ना रे. मग बस काय. हाय पाऊस आणि तिकडे बघा मासे गलवतोय. अरे राखव रे. अरे बघ. अरे नको लाजू रे. बघा आपला तला आणि हा तल्याचं पाणी आपल्याला गावाला पियाला जातो फिल्टर होऊन. 2 विहिरी आहेत. विहिरीमध्ये बोरिंग टाकलेत आणि नंतर मग गावात जाऊन पाणी फिल्टर होतं या तल्याचा. बरोबर ना. बरोबर राहू. पण हा योच योच.
हाय फ्रेंड, इकडे बघा आपल्याला 16 गाठींचा दुर्वा भेटलेला आहे. खूप मेहनत लागली शोधायला पण भेटला. याची आपण अंगठी बनवणार. पिटोरीच्या पूजनाला अंगठी कडा हातात कडा बनवतात. अंगठी घालून पूजेला बसायचा असतो म्हणून त्यासाठी अंगठी बनवा. 16 गाठींचा दुर्वा लागतो. तर आपल्याला दुर्वा पण भेटलेला आहे. आता बघूया आपल्याला आता पुढे काय काय भेटते. आणि इकडे बघा नेहमीप्रमाणे इथे गायची फुलं भेटतात. बघू आता भाऊला भेटलेत का फुलं. भाऊ भेटली का फुलं. भाऊ दाखव. हे बघा किती सुंदर अशी फुलं आहेत. हे बघा मस्त फुलं आहेत. भाऊने 3 आणलेत कारण 2च लागतात. पण बघू आपण नंतर एक्स्ट्रा भेटली कुणाला लागली तर देऊ. हाय फ्रेंड, इकडे बघा आता माझे फायनली देव माझ्याकडे आलेलं आहे. भाऊचा लव उपटल चाललाय. आणि इकडे बघा त्याला कसली भारी फुलं भेटलेत भाईला. आणि भाऊ पण चांगली चांगली फुलं बघतो अजून. हा बघतो जतीन तर फुलं पण सर्व ह्या झालेत, कोमजलेत. आणि कित्येक वर्ष लहानपणापासून आम्ही येतो तर इथंच आम्हाला फुलं भेटतात. हा एकच ठिकाण आहे जिथे फुलं भेटतात ही. चला आता आपण लवे तोडायला जाऊया. हाय फ्रेंड, इकडे सरच इकडे बघा देव आपला असते असती तयार होतोय. आणि इकडे जंगल मंडळी प्रत्येक जण प्रत्येकाच्या देवाच्या शोधात आहे. भाऊ तिकडे लव उपटते. तर आपण वडाच्या झाडाच्या 16 पानांची फांदी लागते. आणि ती इकडे तिकडे नाही भेटत. एकच वड आहे तिकडं. कारण त्या फांदीला ना काय बरं म्हणजे एकच फांदी पूर्ण पानांची, त्याला कोब आलं नाही लागत वेगळा, म्हणजे जोड नाही लागत. तर तो वड तिकडं आहे. तर आपण शोधायला जाऊया, बघूया. दाखवतो तुम्हाला कशी फांदी असते ती. जोड फांदी चालत नाही. खेकड. आणि आपल्याला त्या टोकाला जायचे त्या ताडाजवळ. फ्रेंड इकडे बघा रस्ता करून लोक गेलेत. तर रस्ता भेटते का बघूया. देव पण आपल्याला सहजासहजी भेटत नाही. खूप धावावं लागतं तेव्हा देव भेटतो. तिकडे बघा कोणतरी चढलाय झाडावर वडाच्या. मला पण 4. फायनली हाच तो वड. आणि या वडावरच फांद्या भेटतात. तिकडे नाना पण आहे. वरती चढलाय. दरवर्षी आम्ही चढतो, यावर्षी नाना चढला अगोदर तिकडून. नाना तिकडं. हाय. अरे राम महादेव. फ्रेंड इकडे बघा आता आपल्याला वडाच्या फांद्या पण भेटल्यात. फांद्या हाय फ्रेंड, इकडे बघा भाऊनी मस्त लव आहे का 32 त्याला पण केली असती मला. सत्य त्यांनी दिसलं नाही मला होतं नारपुरीला जाऊन. हा बाबू आलाय शिकायला ना. बाबू ऐकर इकडे बघ. हाय. गाढवाचं काम सुरू आहे. काढा. बहुतेक आमचा देव तयार झाले. फक्त ताने राहिलेत. गोमेटेचा, शेंदुर्णीचा, नारली पाकाचा आणि एवढंच नाव. एवढे ताने राहिलेत आमचे. बाकी देव झालाय तयार. चला आता तल्यावर देऊन देवाला मस्त की धुवू आणि देव आपला तयार करू. कधीच बनवून ठेवीत नाही आम्ही. देव रेडीमेड डायरेक्ट आम्ही स्वतः तयार करतो. आता भेटते तसं तयार करायचा काय ना. गाव तिकडे बिल्डिंग चालू आहेत. हाय फ्रेंड, इकडे बघा आता आपण देव तयार करूया. देवाला मस्त धुवून घेतो. चला तर आपण देवाला धुवूया. पहिले आपण लवे धुवूया आणि नंतर बघू काय.
इकडे बघा आम्ही 16-16चे 2 जुड्या करायच्या 32 लवे आणि एक कडा बनवायला लवे घेतलेत बघा. हे 16-16चे जुडे साठी लवे हे लवे आहेत ते साफ करायचे ना, असे पूर्ण बुंद सगळं ठेवायचे. आणि 1 वर्ष ना आम्ही साफ केले होते तर ते आजोबा वारले, पण त्यांनी सांगितलं का मुला सगटच घ्यायचे, म्हणजे मूल पाहिजे मुला सगटच घ्यायची, त्याची पूजा करायची, म्हणून आम्ही इकडे बघा मुला सगटच घेतलेत. आहे फ्रेंड, फायनली आमचा देव तयार झालेला आहे. फक्त 2 तेरडे राहिलेत, बाकी देव तयार झालेला आहे. इकडे आमचा देव किती सुंदर दिसतो. आणि इकडे आता आम्ही घरी चाललोत. घरी म्हणजे गावात सगळे येतील तेव्हा घरी. हाय फ्रेंड, आपला आता देव तर तयार झालेला आहे. आता मी देवाला हरारा महादेव बोलायला वालू देवावर उडवतात. ती वालू आता मी या डबक्यातून काढणार आहे. तर बघा मस्त आहे. टाकताना हाय फ्रेंड, इकडे बघा आमचं फायनली देव तयार झालेलं आहे. तिकडे पण झाले सगळ्यांचे. आणि यांचे रेडीमेड देव सकाळ सकाळ केलेले. आणि लोक कालचे ना ते राव दे. आपण आपली आम्ही दिवसभर कष्ट करतो, कुठना कुठना झाला का तो तरी हे असं बोलतो आम्हाला. नाही आता भेटतंय तोपर्यंत करायचं, नंतर आपण विकत आणू. इकडे बघा मामा कडा बनवतोय. मामा दाखव कडा. कशा 16 गाठींचा कडा. मामा तुमची गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ घेतले माहिती कडा बनवतानाच. काय घेतले टीव्हीवर बघणार आहे तुमचा काढा गाडनावर कशी बनवली ती. हो इकडे बघा मस्त काढा बनवलाय मामानी. बघा नाही ना दिस काय होते फुल फुल पोरी फिदायत त्याच्यावर. बघा देव नुसतं कमरो बिमरो घेऊन आला देव. पकडले देव. बघा देव मस्त. रव्यांना काय काय घेतलंय सांग देवांच्या. महादेव पहिले तेरड्याची पूजा केली. एक तेरडा घेतला, त्यानंतर दुसरे 4 तेरडे घेतले. 16-16च्या 2 जुड्या लव्यांच्या घेतल्या. 16-16च्या 2 जुड्या दुर्व्याच्या घेतल्या. शेंदूरना गोमेटा नाडली पाक याचे ह्या घेतले. ताने घेतले. गाईचं डोकं त्याला ते 2 फुलं घेतली. आणि 16-16 पानांची 2 फांद्या वराच्या घेतल्या. अशा प्रकारे आमचा देव पूर्ण झालेला आहे. हरारा महादेव. आणि आमचे एक्सपर्ट मॅन काळा मॅन. आणि इकडे आमची जोडी. तुम्ही काय भाऊनी यांची शाला घेतली जराशी. शिकला पाहिजे हे घरात नुसतं. महादेव
इकडून चला ऐ इकडून ये तिथं महादेव महादेव आमच्या गावानं बिल्डर आयलाय महादेव हाय फ्रेंड इकडे बघा आमचा बॉर्डर वरचा माणूस आलाय आणि इकडे सुट्टी घेऊन खास पिटोरीसाठी काय बरोबर का नाही बघा आमची दादू आणि ताई पण आले पिटोरी न्यायला हाय बोल हरारा महादेव बोला दोघा चला बोल ताई हरारा महादेव बोला दोघा हरारा महादेव बोल पाठवून ठेव तसं अगरबत्ती हा चाल हाय फ्रेंड आता आम्ही देव घेऊन आलो आणि आता आम्ही तयारी करतो बघा मस्त मज्जा येणार संध्याकाळी ब्लॉग मध्ये अरे राम महादेव
हाय फ्रेंड, आता बघा मस्त तयार झाले. कसं वाटते सांगा कमेंट मध्ये नक्कीच. आलो आणि आता आंघोळ विंगोळ धुतली आणि लगेच तयारी केली. आणि आता बघूया आपण जेवायला आयशाने काय काय पक्वानं बनवल्यात महादेवासाठी. आयशाने नाही सगळ्यांनी बनवलेलं आज. बघूया आपण जेवायला काय काय बनवलं. इकडे बघा हा भात, इकडे वरण, पापड, केवळ्याची भाजी, तिकडे खीर, पातोरी आणि इकडे बिरड्याची भाजी वडी आणि इकडे वड्यांचा खजिना आणि लोणचं तिकडे आहे आणि कोशिंबीर फ्रीज मध्ये. असे नैवेद्य काढते. हाय फ्रेंड, बघा आता आमची पूजेची तयारी झाली आणि सगळी पूजेला साठी तयार आहेत. बघूया इकडे छोटे हाय, सगळी पूजेला आलेत. हाय ताई हायकर, इकडे सगळी पूजेला आले. पूजेला आपण हर राम महादेव, हर राम महादेव, हर राम महादेव, हर राम महादेव, हर राम महादेव. आता हे करू नका बाबा. टोपी घाल. लक्षात ठेव. हाय फ्रेंड, इकडे बघा सोन्याचा काळा आणि चांदीची अंगठी. छोटे इथे इकडे बरे मी इकडे खाली. ती बघ पायाखाली.
ठेवतो पण. खाली. बशी इकडे बरोबर घे. वरती कुठे घे, खाली ठेव. बांधून घे नंतर ये. ठेवू दे. ठेवून जा. बारके हो तो फुल असा इकडे करून ठेव ना म्हणजे मस्त दिसत. हा तसा हा पडलं. हरा मध्ये बोला काय वेळ ना बोला. सावकाश. आहे का तिथं जागा? बोलली काय अच्छा बोलली काय हर राम महादेव, हर राम महादेव, बाबू इकडे. Welcome to our music world. बापाला मारायचं खाशील. Prepare. बापाला मारायचं कसा हा थांब जरा. हर राम महादेव. हर राम महादेव. केली का? केली तर पाठव. हे पण
The Bluetooth device is ready to pair. Bluetooth sound बोल परी बोल connected. माईक बंद केलेलं आहे बघ. संपलं का? धावगड आहे. खरं चालू ना बोला. बोला बोला तो. बोला बोला पडले आरतीला पुस्तक घेतलं का? Welcome to our music. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्वाणीश्वर
विठो
सुरवर मुनिजन योगे समाधि ध्यान। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हरि ओ वालिता हरि भवचिंता। जय देव जय देव कपाळी तू एक दत्त अभाग्याची कैसी नकळी मात परारी पत्तरा कैसा येत जन्म मरणाचा पुरला श्रीअंत। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हरि ओ वालिता हरि भवचिंता। जय देव जय देव दुनिया उपा टाकला सद्भावेचा सांगे प्रणिपात केला आशीर्वाद दिला जन्म मरणाचा खेळा तुटविला। जय देव जय श्री गुरुदत्ता हरि ओ वालिता हरि भवचिंता। जय देव दत्त दत्त ऐसे लागले जान हर परे मन झाले उर्मन मी तुपणाची झाली बुरवण एका जनार्दनी दत्त ज्ञान। जय देव जय श्री गुरुदत्ता हरि ओ वालिता हरि भवचिंता। जय देव आरती साई बाबा नवचंद्रकार जीवा चरणार जसरी द्यावा दाता विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। जाळुनी आनंद स्वस्वरूपी राहे गंग मोक्ष जनाधारी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा। मनी जैसा भाव दया तैसा अनुभव भाविसी दया गणा ऐसी तुझी माव आरती साई बाबा। तू म्हणजे नाम ज्ञाता हरे संस्कृती व्यता अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा। कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा। आता तुझा गुरुवारी भक्त करी दिवारी जगुनाथ पाहवला भव भयानी वारी आरती साई बाबा। माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे आता तुम्हा देवादि देवा आरती साई बाबा। इशिक दिन चातक निर्मळ तोय निज सुख आजवे माधवाया सांभाळ आपुली भाक आरती साई बाबा। साकार जीवा चरण रजतली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। दीन चरणं डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाळीन मणिन मा त्वमेव
माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या जगन् त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा पूजा करा वा करुणि वा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणासि समर्पयामि अचितं केशवं राम नारायणं कृष्णामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी भारतानी तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा भाव तुझा कोटी हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रमाण्यासन्न ते अनाथं महिमान जन्त यत्र पूर्वे साजा सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामाय कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेशं राज्यमाधिपत्यं समन्तपर्याया एषा सार्वभौमः सर्वायशा दाता पदार्थात् पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकलाविदं देशश्लोको भगीरथो मरुतः परिवेष्टायो मरुतस्यावसङ्गे अविचतकामपे विश्वे देवा सभासयति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। हर हर महादेव हर हर महादेव। हो बाबा आरती घ्या आरती छोटी आणि बाबे पुढे बाबे या छोटी पोचला पोचला खरी छोटा आली का थांब 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 आईचं उद्या पाय पडून उचितवान कोण येते उचितवान कोण येते गार्गी उचितवान कोण येते साईश आता ठेव खायचं नाही नंतर उचितवान कोण येते माई घेते बोल बोल अजून कोण आहे बोल हो तू आलाय उचितवान कोण येते या पाय पडू चला एक समिती सध्या काढतो ठेव जेवले जेवणे काढतो बड़ा फसल जाने बच्ची जो आंदा जी मसा करो हां ठीक है ठेव यदि मसा करो ए सूर्य
तू हे घे पंचामृत घे. बाबू बोल बोल बस गायू कुठे गेली काय माहिती. काढून आलो clip. इकडे ये गायू, तू कशाला बोलतोय? ओय गायू, प्रसाद हॉटेल आहे. बाबिया बाबिया तू काय वाटते? ते पायाच्या पडू दे. नाही पडले नाही. डोकटे डोकटे काय जेवायला पाहिजे का डॅडी? हो थांब. आणि आम्ही ग छोटे हे छोटे आणि आम्ही ग अरे माझा फोनवर काढला. आपण नंतर करू. तू बोललीस तेव्हा जातो काय कार्टून. काय नाही राहिलं अगं बाई. आगे राहू दे की पडली का जा तुम्ही खाली जाऊन या. खाली जा तुम्ही जाऊन या. पैसे तर मागे लागले तुम्ही. हा पाणी मस्ती करत बर्थडे आज तिथी प्रमाणे बर्थडे आज. आमच्या झालाय तो.
हार्दिक शुभेच्छा. तिथीप्रमाणे जन्म आहे त्याचा आज. आमच्याच दिवशी झालाय तो तारखेप्रमाणे. काकी जाऊ नको दे कोणाला. काकी आईला वाटलं आता नाही यायची तू, नाही यायची. वहिनी वरतीला घेऊन जा मिनी. जेवण जा. ते बालाला करू दे वहिनी. 4 वाजेपर्यंत काय? देवा देवा काय डॉक्टर डे कालती पार्थला वरती ने पार्थ. माझं पण मी पण मोठा आहे. का नको मी मामा कसला भाऊस ती का माझी बहीण आहे का. आमच्या आत्या आहे ती. आई बाबाला पण जेवण घेऊन जायचं ना. नंतर पाय काय होतं कुठली आता 5 मिनिट काहीतरी 36 का किती बोल इकडे रे चालू ना इथे पुस्तक काय येऊ दे. रामदास येऊ. काय तू पण निघा. कसे बरे बोलतात. आणि यांचं जे मंत्री रामशेठ ठाकूर यांचं प्लॉट जास्त आहे. ताईला पाय पडायला सांग. 60-70 प्लॉट आहे डॉक्टर संध्याच्या पाया पडत बाबा तिकडं बाबाच्या पहिल्यानंतर पप्पा नाही ते पप्पा तिकडं ते बाबाच्या बरोबर एवढं दम नाही. फुला टाका मध्ये अक्षरा दुपारी बोलतो येऊ दे येतो मला
कुठं बरं मी मध्ये बसलं उठायला लागलं. तुम्ही एवढं सगळंच बसलं या जेवायला काय ग फ्रेंड या जेवायला बघा जेवायला काय काय आयटम पातोरी लोणचा कोशिंबीर वडी लाडू बिड्याचा पचपदा पापड केवड्याची भाजी वरण आणि खीर या जेवायला द्या तुला तिला पण या जेवायला बघा परी किती काम करायला शिकले किती काम करते बाबा आणि इकडे मोठी परी आणि ही बारकी परी काय नको झाला जोड्यान पाया पडायला बसले इकडे बघ जरा. चल. आपलं भेटला व्हायरल पाहिजे. वरती वरती पण तू लढण्यासाठी प्रतिस्पर्धी चुकीचा निवडलास. यहाँ पे फास्ट पेस म्यूजिक अरे पळाला तुला काजू घातली माहित कसं काय रे काजू घातली वगैरे हाय फ्रेंड आता बघा आपली पूजा विजन झाला सर्व जेवण पण झालेत आणि आता आपण उत्तर पूजा करणार आहोत आणि आपण पिठोरीला पाण्यात सोडणार आहोत विसर्जन करणार आहोत चला तर आपण उत्तर पूजा करूया आणि देवाला पाण्यात विसर्जन करूया बाब्या बाजूला बारकी तू दिसतच नाही आपल्या लोकांना असं नाही म्हटलं की अरे तुम्ही असं करा स्विमिंग बॅग अरे आमची तर तू अशी जे जे बोलले तुम्ही अजून एक गोष्ट सांगायची कमी एक्सपेक्टेड होतं तू एवढं बोलायला पाहिजे की पहिली होती तू एवढं बोलायला पाहिजे अय तुम्ही बाजूला वा छोटी माझं दुसरं नाव आहे घनश्याम
मतप्रदर्शन ते चांगलं करतात. मी यावरती काही दुमत नाही ठेवणार. त्यांना आपलं मत ठेवता येतं, पण निर्णय क्षमता त्यांची वीर. कारण ज्या वेळेला त्यांना कॅप्टन्सीसाठी माणसाला वर्षाताईंना वरती कोण नाही का आणि दादांना विचारावं लागलं की सांग बाबा सांग काय तुझा निर्णय आहे. त्यानंतर त्यांनी डिसाईड केलं. ज्यावेळेला 4 वेळा विचारल्यानंतर मी तुम्हाला संधी दिली साक्षी जेवली मला आहे की तुम्ही वाचावं या वेळेला. आणि पुढच्या आठवड्यात मग आता भोपाळ सरकारला अजून काय ठेवणार. तर जर वाचलात तर डेफिनेटली तुमच्या वर्तणुकीप्रमाणे संधी तुम्हाला देईल. चकुली उठना तिकडचा फोटो काढणे. मधीत नका नेऊ. चंपा अरे इकडं ब्लॉग चाललंय सरळ. यांच्या भांडणा ब्लॉग मध्ये घेऊ का दोघींच्या भेटल्या. गप संध्याकाळी 7 वाजता. याची कारणं बरीचशी निर्णय क्षमता अंकितावर अभिजितवर अवलंबून असते असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. जो त्याच्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला होता वैभवला अडवण्यासाठी. आणि मग अभिजित आले आणि त्यांनी सांगितलं त्याची समज जर व्यवस्थित करून दिली आणि कधी असते काय होतं त्यांची जी कपट नीती आहे त्यात त्याच्यावर पाणी फिरलं जातं. त्यामुळे परवाचा त्यांचा संशय असला आणि त्याच्यावर निंदा दिशाभूल करणं हे तर त्यांचं काय मोठं हातखंडा. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांची श्याम त्याला बळी पडला असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्यांना नॉमिनेट करायचं ठाम आहे की
तुम्ही आधी हे करा. तुम्ही आता जे ट्रेन घेऊन बोलला की निर्णय क्षमता किंवा वाढवण्याचा प्रयत्न, तर तुम्ही अभिजितला विचारू शकता की तो निर्णय कोणाचा होता. अभिजितनं जर मला तसं सांगितलं असेल की वेगळ्या पद्धतीनं वैभवला पकड, तर मी ते मान्य करेन. आपल्याला या आठवड्याचा पण तू मला सांगितलं होतं आणि मी माझ्या अधिकार होता अंकिता. जे काय बोलायचं ते त्यांना अभिजितही त्यांचा वकील नाही. त्यामुळे त्याचे वकील ते स्वतः. हो, मी स्वतः होतो आणि माझ्या न्यायाधीशांना मी प्रूफ करून दाखवतो. असे शब्दांचे प्रयोग अनुकरण करण्याची काहीही गरज नाही. अरे राम वगैरे काय बबल्याला फोन करायला तुम्ही तांबे घेतला हे पोरावरच नका घेऊ मग. इकडे पडायला लागून नाही. हे पोरावरच नका घेऊ. पाय आलं होतं नाही. फोन येत आहे का? फोन पाहिजे का? कशाला फोन पाहिजे? अरे राम महादेव. लो सावकाश. सावकाश. बस. अरे राम महादेव. ही फुलं सोड पाण्यात ते सगळी पाणी येतं.